हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सिद्धिका लर्निंग। आज आपण नर्सरीच्या मुलांचा अभ्यासक्रम किंवा नर्सरीच्या मुलांना काय यायला हवं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर फर्स्ट प्री रायटिंग म्हणजे आपण जे अल्फाबेट, लेटर किंवा नंबर लिहिण्याच्या अगोदर आपल्याला काही लाईन लिहायला, ड्रॉ करायला मुलांना शिकवायचे असतात। त्या मुलांना आल्याशिवाय आपल्याला लेटर लिहिता येत नाही, त्यामुळे आपण ह्या पहिल्यांदा मुलांना शिकवत असतो। तर फर्स्ट आहे स्टँडिंग लाईन, म्हणजे मुलांना उभी रेषा शिकवत असतो। तर यामध्ये मुलांना हे वरती असं डॉट दिल्याच्यानंतर मुलांना हे आपण ट्रेस करायला सांगतो। त्यानंतर वरती एक डॉट, खाली एक डॉट दिल्याच्यानंतर ते जोडायला सांगतो। अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण पहिल्यांदा मुलांच्याकडून ती प्रॅक्टिस करून घेतो। नेक्स्ट आहे स्लिपिंग लाईन, म्हणजे आडवी रेषा। ह्या आपल्याला लेटर, अक्षर लिहिण्यासाठी मदत होते, त्यामुळे ह्या रेषा आपल्याला अगोदर मुलांना शिकवायच्या आहेत। या देखील आपण ट्रेस करायला शिकवतो मुलांना आणि त्यानंतर जोडायला शिकवतो, त्यामुळे मुलं इझिली ते शिकू शकतात प्रॅक्टिस केल्याच्यानंतर। नेक्स्ट आहे स्लँडिंग लाईन, लेफ्ट अँड राईट दोन प्रकारच्या स्लँडिंग लाईन येतात त्यामध्ये। तर वेगवेगळ्या आपल्याला अक्षर, लेटर लिहिण्यासाठी देखील याचा उपयोग करतो। जसे की आपण लेफ्ट अँड राईट स्लँडिंग लाईन ए बनवतो, त्या टाईपमध्ये व्ही बनवतो, एन या अक्षरांसाठी आपल्याला ह्या लाईनचा उपयोग होतो। यामुळे आपल्या ह्या रेषा मुलांना अगोदर शिकवायच्या आहेत। नेक्स्ट आहे कर, त्यामध्ये ते अप्पर, लोअर, लेफ्ट, राईट वेगवेगळ्या प्रकारचे असतात। सर्कल देखील येतो त्यामध्ये, जे की आपण ओ क्यू काढण्यासाठी याचा उपयोग करतो। अप्पर आपण यामध्ये यू काढतो अप्पर केसमध्ये। त्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कर मुलांना बनवायला शिकवतो। ह्या सुद्धा आपण ट्रेस करून दिल्याच्यानंतर यामध्ये सी टाईपमध्ये काढतो किंवा डी देखील असा काढायला मुलांना शिकवण्यासाठी या करचा उपयोग केला जातो। तर नेक्स्ट सिलेबसमध्ये पहिला आपला जो सिलेबसचा पहिला सब्जेक्ट आहे तो मी इथे इंग्लिश घेतलेला आहे, कारण आता सगळी मुले इंग्लिश मिडियमला शिकत असल्यामुळे पहिल्यांदा आपण सगळेच पॅरेंट्स इंग्लिश या विषयावर फोकस करतो किंवा इंग्लिश या मीडियमवर फोकस करतो, त्यामुळे मी देखील इथे इंग्लिश हा पहिला सब्जेक्ट निवडला आहे। तर इंग्लिशमध्ये मुलांना काय यायला पाहिजे किंवा आपण काय मुलांना शिकवू शकतो ते मी इथे दाखवते आहे। तर फर्स्ट मुलांना आयडेंटिफिकेशन आलं पाहिजे। लेटर ए पासून झेडपर्यंत पहिल्यांदा मुलांना लेटर ओळखता आले पाहिजे। जसे की ए फॉर ॲपल आपण पिक्चर थ्रू, किंवा लेटर वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न देखील येतात मार्केटमध्ये। कुठल्याही एका पॅटर्नचा यूज करू आपण मुलांना ते आयडेंटिफिकेशन फर्स्ट शिकवायचं आहे आणि त्यानंतर मुलांना ते लिहायला शिकवायचं आहे। तर लिहिण्यामध्ये आपण मुलांना पहिल्यांदा कॅपिटल लेटर शिकवत असतो। तर कॅपिटल लेटरमध्ये आपण पहिल्यांदा मुलांना कुठलंही लेटर काढायला येणार नाही। आपण जेव्हा हे लाईन स्ट्रोक झाल्याच्यानंतर त्यामध्येच आपण मुलांना डॉटेड लाईन दिल्याच्यानंतर ते ट्रेस करायला सांगायचं आहे। असा डॉट दिल्याच्यानंतर मुलं ते इझिली ट्रेस करतात आणि ट्रेस केल्याच्यानंतर मुलांना त्यांच्या हाताला वळण लागल्याच्यानंतर मुले ते आपोआप काढायला शिकतात। अशा प्रकारचे इथे मुलांच्याकडून ए पासून झेडपर्यंत लेटर लिहून घ्यायचे आहेत। त्याचे व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। कशा प्रकारे कुठलं अक्षर लिहायचं आहे ते मी या चॅनलवरती टाकलेलं आहे, ते पाहू शकता। नंतर येतं स्मॉल लेटर। स्मॉल लेटरमध्ये देखील ए पासून झेडपर्यंत लिहायला शिकवायचं आहे। एकदा कॅपिटल लेटर आल्याच्यानंतर स्मॉल लेटर देखील मुलांना येण्यास मदत होते। जास्त अवघड काही असं नाही त्यामुळे मुलं इझिली लिहू शकतात आणि हे मुलांना लिहायला आणि म्हणायला किंवा ओळखायला यायलाच पाहिजे, नर्सरीच्या जे क्लासमध्ये मुलं शिकतात त्यांना। आणि नेक्स्ट सब्जेक्ट आहे मॅथ। मॅथमध्ये देखील तसंच आहे। आयडेंटिफिकेशन फर्स्ट महत्त्वाचा पॉईंट आहे। मुलांना ते ओळखताच नाही आलं तर मुलं ते लिहू शकणार नाही, त्यामुळे मुलांना पहिल्यांदा ओळखायला आलं पाहिजे। तर फर्स्ट प्रत्येक हे शाळेवर डिपेंड करतं। काही शाळेमध्ये 1 to 20पर्यंत देखील 1 पासून 20पर्यंत देखील शिकवतात, काही शाळेमध्ये 1 पासून 50पर्यंत शिकवतात। हे त्या शाळेवरती डिपेंड करतं। तर मी इथं 1 पासून 15पर्यंत नंबर घेतलेले आहेत। 1 पासून 100पर्यंत देखील मुलं आयडेंटिफिकेशन करू शकतात किंवा लिहू शकतात। मुलांना 1 पासून 10पर्यंत लिहिता आल्याच्यानंतर त्या 100पर्यंत देखील लिहू शकतात। फक्त प्रॅक्टिस घेणं हे आपलं काम आहे। त्यामुळे मुलांना शाळेत जरी देखील मुलं जात असेल तरी घरी मुलांच्याकडून शाळेत काय शिकवलं हे आपण ओरली मुलांच्याकडून 5 ते 10 मिनटं रोज संध्याकाळी बसून घेतल्याच्यानंतर मुलांना हे रिव्हिजन होते आणि मुलं त्यामध्ये आपोआप रुजू होतात आणि
त्यांना आवड लागते देखील, आवड देखील लागते अभ्यासाची, तर आपल्याला हे करायचं आहे. तर नेक्स्ट आपला सब्जेक्ट होतो मराठी. काही शाळेमध्ये हिंदी देखील सब्जेक्ट आहे आणि काही शाळेमध्ये मराठी शाळेत आहे. आपण मराठी मीडियमचे महाराष्ट्राचे असल्यामुळे आपल्याला मराठी हा सब्जेक्ट आपल्याला घ्यायचाच आहे. तर मराठी हा आपला मातृभाषा असल्यामुळे आपल्याला तो सब्जेक्ट घ्यायचा आहे. आपल्याला हिंदी नको आहे म्हणून मी इथे मराठी माझा घेतलेला आहे. तर फर्स्ट अक्षर ओळख म्हणजे अ पासून ज्ञपर्यंत. तर त्यामध्ये 2 टाईप पडतात, स्वर आणि व्यंजन. अ पासून ज्ञपर्यंत आपल्याला त्याची ओळख झाली पाहिजे. अननस वगैरे आपण वेगवेगळं, जसं मार्केटमध्ये अननसचे पुस्तकं येतात किंवा ते चार्टबोर्ड वगैरे काय येतं ते सगळ्यांचा अभ्यास करून मुलांना हे शिकवायचं आहे. आयडेंटिफिकेशन म्हणजे ओळख करून द्यायची आहे. आणि त्यानंतर काही शाळेमध्ये स्वर लिहायला शिकवतात, काही शाळेमध्ये व्यंजन देखील लिहायला शिकवतात. तर आपली मुले जसं शाळेमध्ये शिकतात त्या टाईपमध्ये आपण देखील मुलांच्याकडून ते करून घ्यायचं आहे आणि मुलांना लिहायला सांगायचं आहे. तर तुम्ही जर घरी शिकवत असाल तर जसं तुमचं मुलं कॅप्चर करतात त्याप्रमाणे तुम्ही मुलांना शिकवू शकता. पण ॲटलिस्ट मुलांना ओळख तरी अ पासून ज्ञपर्यंत झाली पाहिजे. अ पासून आहापर्यंत लिहिता आलं पाहिजे. व्यंजन नाही आलं तरी चालतं, पण स्वर लिहिता आले पाहिजेत मुलांना. नेक्स्ट आपला पॉईंट आहे GK. पॉईंट म्हणण्यापेक्षा सब्जेक्ट म्हणूयात. आपल्याला 3 सब्जेक्ट झाले, मॅथ, मराठी आणि इंग्लिश झाल्यानंतर GK आणि EVS नावाचे देखील 2 सब्जेक्ट त्यामध्ये इन्क्लूड आहेत. नर्सरीच्या क्लासमध्ये मुलं असतात त्यांना. तर फर्स्ट आहे GK म्हणजे जनरल नॉलेज जे आहे ते मुलांना आलं पाहिजे. तर फर्स्ट आहे त्यामध्ये फ्लावर नेम येतं. फ्लावर नेम, बर्ड्स, फ्लावर, व्हेजिटेबल, फ्रूट्स हे सगळे आपण जेव्हा प्ले ग्रुपला मुलं असतात त्यांना त्यावेळेला ते आयडेंटिफिकेशन शिकवतात. आता नर्सरीमध्ये मुलांना ते लेटर मनाने सांगता आले पाहिजे, म्हणजे ॲटलिस्ट 5 तरी नावं मुलांना सांगता आले पाहिजे. जसे की इथं लोटस, मारीगोल्ड, आपण कुठलेही एखादे 5 फ्लावर नेम मुलांना सांगायला आले पाहिजेत. मी ते नावं लिहित नाही आहे, तर आपल्याला ॲटलिस्ट मुलांच्याकडून 5 तरी फुलांची नावे, फ्लावर नेम घ्यायचे आहेत, मुलांना सांगायचे आहेत. नेक्स्ट आहे बर्ड्स नेम. 5 बर्ड्स नेम आले पाहिजेत मुलांना. कलर नेम व्हाईट, येलो, ग्रीन, ब्लॅक, व्हाईट, पिंक, ग्रीन या टाईपमध्ये 5 तरी नेम आले पाहिजेत. फ्रूटमध्ये ॲपल, बनाना, जॅकफ्रूट, पायनॅपल, स्ट्रॉबेरी, पपई वगैरे आले पाहिजे. कोणतेही तुम्ही 5 फ्रूट नेम मुलांना शिकवू शकता किंवा मुलांच्याकडून मनाने सांगून घेऊ शकता. व्हेजिटेबल नेममध्ये ओनियन, पोटॅटो, टोमॅटो, लेडी फिंगर, चिली. नेक्स्ट आहे ॲनिमल नेम. त्यामध्ये 2 प्रकार येतात, वाईल्ड ॲनिमल अँड डोमॅस्टिक ॲनिमल. यामध्ये वाईल्ड ॲनिमलमध्ये टायगर, लॉयन, कॅमल, फॉक्स याची नावं सांगून घेऊ शकता. आणि नेक्स्टमध्ये पेट ॲनिमल किंवा डोमॅस्टिक ॲनिमल, त्यामध्ये काऊ, बफॅलो, ऑक्स, डॉग, कॅट. ट्रान्सपोर्ट नेम व्हॅन, कार, बस, एरोप्लेन, शिप, कोणते वॉटर व्हेकल, कोणतेही 5 नेम मुलांना यायला पाहिजेत. आणि यामध्ये अजून हेल्पर नेम देखील इन्क्लूड असतात. तर हेल्पर नेम देखील मुलांना यायला हवे, ते देखील आपण मुलांच्याकडून विचारून घेऊ शकतो. हे मुलांना येणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे EVS हा सब्जेक्ट आहे. इन्व्हायरमेंटल जी स्टडी असते, जी ओव्हरऑल नॉलेज असतं त्यासाठी आहे हा माय सेल्फ, म्हणजे माझं स्वतःचं नाव. व्हॉट इज युअर नेम आपण जेव्हा विचारतो, स्वतःचं नाव, फादर नेम, सरनेम, विलेज नेम, डिस्ट्रिक्ट नेम, स्टेट नेम, हे मुलांना सगळं यायला पाहिजे यामध्ये. नेक्स्ट आहे फॅमिली. व्हॉट इज युअर मदर नेम, ब्रदर नेम, सिस्टर नेम, हाऊ मेनी मेंबर इन युअर फॅमिली. या टाईपमध्ये जी क्वेश्चन असतात ती मुलांना फॅमिलीमध्ये येतात, ती मुलांना यायला पाहिजेत. आपल्या फॅमिलीमध्ये किती मेंबर राहतात, मोठं मेंबर कोणतं, छोटं मेंबर कोणतं, हे ब्रदर सिस्टर किती आहे, हे सगळं काउंटिंग वगैरे मुलांना यायला पाहिजे. आणि आजी आजोबा सगळ्यांचं नावं देखील मुलांना सांगता यायला पाहिजेत. हे फॅमिलीची इथं ओळख आहे. नेक्स्ट आहे बॉडी पार्ट नेम. 5 बॉडी पार्ट नेम ॲटलिस्ट मुलांना यायला पाहिजेत. आणि सेन्स ऑर्गन देखील आपण मुलांना शिकवू शकतो, जे 5 स्किन, आईज, नोज आहेत ते आपण मुलांच्याकडून शिकून घ्यायचे आहेत. इयर,
हे जे 5 ऑर्गन आहेत ते मुलांच्याकडून आपण मुलांना शिकवायचे आहेत. इमोशनमध्ये सॅड कसं, हॅपी मोमेंट कधी असते, जेव्हा बड्डे वगैरे असतो आपला तेव्हा आपण हॅपी असतो. सॅड कधी असतो, जेव्हा आपली आई आपल्याला ओरडते किंवा बाबा ओरडतात तेव्हा मुलं आपोआप सॅड होतात, ते मुलांना आपण सांगू शकतो. मॅजिक वर्ड इथे आलं पाहिजे. थँक्यू, प्लीज, सॉरी. काही जर चुकलं असेल तर आपण सॉरी म्हणणं हे मुलांना आपल्याला शिकवायचं आहे. किंवा आपल्याला कोणी एखादी वस्तू दिली किंवा आपली कोणी मदत केली तर त्यांना थँक्यू वगैरे म्हणायचं आहे. किंवा आपल्याला कोणती गोष्ट हवी असेल तर आपण प्लीज म्हणू शकतो. ह्या मुलांना मॅजिक वर्ड इथे आपल्याला 4-5 शिकवायचे आहे. एवढं सगळं आपल्याला मुलांना नर्सरीच्या क्लासमध्ये शिकवायचं आहे. नेक्स्ट आपण LKGला LKG UKGचा सिलेबस देखील डिस्कस करणार आहोत किंवा त्या मुलांना काय यायला पाहिजे ते देखील आपण नेक्स्ट व्हिडिओला पाहूयात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.